नमस्कार मंडळी. तर आज इथे मी कोबीचे पराठे करणार आहे. हे पराठे चवीला खूप छान होतात. मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपण हे देऊ शकतो. तर इथे मी वजनी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतका कोबी घेतला आहे. कोबी किसणीने किसून घेऊया. कोबी मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्येही आपण बारीक करून घेऊ शकतो. तर इथे कोबी किसून झालेला आहे. तर एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. 2 चमचे बेसन टाकून घेऊया. किसलेला कोबी पिठामध्ये टाकून घेऊया. यामध्ये काही मसाले टाकून घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा हिंग, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत, अर्धी वाटी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले, 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले आहे. आता हे सगळं मिश्रण चांगले मिक्स करून घेऊ. कोबीमध्ये पाणी असल्यामुळे पीठ मळताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना थोडं घट्टच मळायचं आहे, नाहीतर पीठ जास्त पातळ होऊ शकतं. 5 मिनिटासाठी फक्त हे पीठ झाकून ठेवले होते. 5 मिनिटानंतर पुन्हा हलक्या हाताने मळून घेतले. पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला गव्हाचे पीठ लावून पराठा लाटून घेऊया. पराठा हलक्या हातानेच लाटायचा आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाडही लाटायचा नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल पराठा लाटून झालेला आहे. एका बाजूला तवाही गरम झालेला आहे. तवा जास्तही गरम करायचा नाही. साधारण गरम झाल्यावर पराठा टाकून घेतला आहे. आता दोन्ही साईडने पलटून पराठा चांगला खरपूस असा भाजून घेऊ. पराठ्याला तेल लावून पराठा दोन्ही बाजूनी चांगला खमंग असा भाजून घेतला आहे. आता इथे दुसराही पराठा त्याच पद्धतीने करणार आहे. अशा पद्धतीने केलेले कोबीचे पराठे खायला खूप छान आणि चविष्ट लागतात. जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पराठे दह्यासोबत किंवा सॉसबरोबरही खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीने सगळे पराठे करून घेतले. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.